नमस्कार मित्रांनो, गणिती गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 11वीचा वर्ग. विषय आहे फिजिक्स आणि त्यामध्ये बघत आहोत आपण पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्स. त्यामधले आपण पुस्तकाच्या मागे दिलेले न्यूमरिकल्स सोडवत आहोत. तर याचा पहिला पार्ट झालेला आहे. 9 न्यूमरिकल्स आपण सोडवून दिलेले आहेत आणि आज 10 ते उरलेले न्यूमरिकल्स आपण आज सोडवणार आहोत. तर जुना पहिला पार्ट बघण्यासाठी तिथं कोपऱ्यात लिंक येईल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहिला पार्ट बघू शकता. तर चला आपण 10व्या गणिताला चालू करूया. 10वा न्यूमरिकल असा आहे की आता इथं नीट आलेलं नाहीये, पण ते असं आहे की v इज इक्वल टू AT प्लस B अपॉन TC T प्लस C प्लस V0 is dimensionally valid equation. Obtain the dimensional formula for ABC where V is velocity. तर आपल्याला एक इक्वेशन दिले की सांगितले डायमेन्शनली करेक्ट आहे, व्हॅलिड आहे आणि आपल्याला ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. तर कशा फाइंड आउट करायच्या आणि V म्हणजे वेलोसिटी आहे, V0 इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी आणि टाइम T असं त्यांनी दिलेलं आहे. तर कसं फाइंड आउट करायचं बघा. आपण एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या की कुठलाही डायमेन्शनल फॉर्म्युलाचं बघताना एक छोटा रूल आहे की जेव्हा आपल्याला सांगितलं असतं की डायमेन्शनली व्हॅलिड फॉर्म्युला आहे, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला LHS साइडचं जी क्वांटिटी आहे त्याचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला असेल तो आणि उजव्या साइडची प्रत्येक डायमेन्शनल क्वांटिटी ही आपण प्रत्येक डायमेन्शनल क्वांटिटी ही प्रत्येक क्वांटिटी बघूया, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला हा सेम असणार आहे. कारण डायमेन्शनल फॉर्म्युला ज्यांचा सेम असतो त्यांचीच फक्त आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करता येते. ओनली डायमेन्शनली आयडेंटिकल क्वांटिटीज can be added or subtracted from each other. दोन क्वांटिटीज की ज्यांचे डायमेन्शन सेम आहेत त्यांचीच फक्त आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. याचा अर्थ काय? हे जर V जर याला जर इक्वल असेल, राईट हँडला जर इक्वल असेल, तर याचा अर्थ काय की AT चं पण डायमेन्शन तेच आहे, B अपॉन T प्लस C चं पण डायमेन्शन तेच आहे आणि V0 चं पण डायमेन्शन सेम आहे. कुणाचे सेम आहे? V च्या सेम आहे. जेवढं V चं डायमेन्शन आहे, जसे V चे डायमेन्शन्स आहेत तसेच या बाकीच्या प्रत्येकाचे डायमेन्शन आहेत. याच गोष्टीचा इथं वापर करायचा आहे. तर बघा, याचा अर्थ काय झाला की जे V चं डायमेन्शन आहे तेच डायमेन्शन असलं पाहिजे AT चं, बरोबर. याचा अर्थ काय झाला? V चं डायमेन्शन किती असतं? V वेलोसिटी आहे, वेलोसिटीचं डायमेन्शन आहे L1 M0 T-1. आता A तर कॉन्स्टंट आहे, A बाहेर काढला. याचा अर्थ T चं डायमेन्शन काय? फक्त T चा टाइम आहे म्हणजे टाइम 1 असं दिलं आपण. आता देअरफॉर A किती येईल? A इज इक्वल टू L1 M0 T-1 अपॉन T1. हे डायमेन्शनल फॉर्म्युला असता येईल. देअरफॉर A चा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा येईल? हे L1 आहे तसं राहिलं, M0 आहे तसंच राहिलं आणि T-1 आहे, डिवाइडला T रेस्ट पुन्हा 1 आहे म्हणजे काय होणार? T रेस्ट टू -1 वरचं आहेच आणि त्यात नाही खालचा आता वजा करायचं कारण डिव्हिजनला आहे म्हणून. मग काय तयार होणार फॉर्म्युला? L1 M0 T रेस्ट टू -2 असा फॉर्म्युला तयार होईल. आपला ह्या मिळाला A ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता अशीच B ची व्हॅल्यू काढायची आहे, पण B च्या आधी आपल्याला C ची व्हॅल्यू बघायची. C ची व्हॅल्यू काय असणार आहे बघा. आता इथं बघा, C ची आपल्याला व्हॅल्यू काढताना इथं काय दिलं आपल्याला की T प्लस C असं दिलेलं आपल्याला. आता T प्लस C याचा अर्थ काय? मगाशी जसं सांगितलं आपण की ज्यांचे डायमेन्शन्स आयडेंटिकल आहेत अशाच क्वांटिटीची फक्त ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येते. आता इथं ऍडिशन झालेली आहे, बरोबर. याचाच अर्थ काय? या दोन क्वांटिटीजचे डायमेन्शन सेम असले पाहिजेत. याचाच अर्थ T म्हणजे टाइमचं डायमेन्शन आणि C चं डायमेन्शन सेम असलं पाहिजे. देअरफॉर C चं डायमेन्शन जे आहे ते T चे डायमेन्शन एवढंच असलं पाहिजे की जे किती आहे? T1 हे डायमेन्शन आहे. झालं, ही C च्या डायमेन्शनची व्हॅल्यू निघाली. आता आपण काढायचं B च्या डायमेन्शनची व्हॅल्यू. B च्या डायमेन्शनची व्हॅल्यू काढायसाठी पुन्हा एकदा B अपॉन T प्लस C करा.
आता बघा v इज इक्वल टू v चं जे डायमेन्शन आहे ते किती असणार आहे, b चं डायमेन्शन अपॉन t चं डायमेन्शन, कारण c चं डायमेन्शन आणि t चं डायमेन्शन सेमच आहे, त्यामुळे खाली काय आपण घेतलं फक्त t चं डायमेन्शन घेतलं, बरोबर. इज इक्वल टू v चं डायमेन्शन किती आहे, L1 m0 इंटू t1, b चं डायमेन्शन डिवाइड बाय t चं डायमेन्शन काय t⁻1. आता t⁻1 पलीकडे गुणिले गेलं, देअरफॉर b चं डायमेन्शन काय होईल, L1 m0 t1 इंटू t1. याचा अर्थ बघा L1 आहे तसं राहिलं, m0 आहे तसं राहिलं आणि t-1 आहे आणि हे काय t1 कसं आहे +1 आहे, याला आपण +1 केलं इथं, कारण गुणाकार आहे ना, ते प्लस बेरीज करायला लागणार. मग डायमेन्शन काय आलं बघा, L1 m0 t-1 + 1 0, मग इथं व्हॅल्यू येणार 0 आणि इथं आपल्याला उत्तर आलं b चं डायमेन्शन आहे L1 m0 t0. तर हे आपण a b आणि c चे, हे पहिल्यांदा a चं आपण काढलं, कसं काढलं तर पुन्हा एकदा बघा, ज्या दोन क्वांटिटीजचे डायमेन्शन्स आयडेंटिकल असतात त्यांचेच फक्त आपल्याला ॲडिशन करता येते. याचा अर्थ v चे डायमेन्शन हे a t चे डायमेन्शन एवढे असणार आहेत, शिवाय v चे डायमेन्शन हे b अपॉन t प्लस c चे डायमेन्शन एवढे असणार आहेत. मग त्याच्यावरून आपण पहिल्यांदा a चं डायमेन्शन काढलं, ज्या अर्थी आता इतर t आणि c ची बेरीज केली त्या अर्थी दोन्हीचे डायमेन्शन सेम असले पाहिजेत, त्याशिवाय बेरीज होऊ नाही शकत, म्हणून c चे डायमेन्शन t चे डायमेन्शन एवढे झाले. आणि तसंच आपण मग v इज इक्वल टू b चे डायमेन्शन अपॉन t चे डायमेन्शन असं काढलं आणि मग b ची व्हॅल्यू काढली. तर घ्या, लिहून घ्या, हे पहिलं पेज आणि हे दुसरं पेज, आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, लेंथ ब्रेड्थ अँड थिकनेस ऑफ रेक्टेंग्युलर शीट ऑफ मेटल आर 4.234 मीटर, 1.005 मीटर and 2.01 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. गिव्ह द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द शीट टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. तर बघा आपल्याला एक शीट दिली आहे, शीट म्हणजे पत्रा, पत्र्याचं आपल्याला काय दिले, लेंथ दिलेली आहे, लेंथ किती दिलेली आहे 4.234 मीटर, ब्रेड्थ किती दिलेली आहे आपल्याला जाडी 1.005 मीटर इंटू नाही इंटू याला नाही, आणि थिकनेस किती दिलेली आहे आपल्याला, थिकनेसला आपण आणि हाईट, थिकनेसला ठीक आहे आपण तीच म्हणूया, तसं लेंथ ब्रेड्थ इंटू हाईट म्हणतात, पण आता इथं थिकनेस आहे म्हणून टी म्हणूया. थिकनेस दिली आपल्याला 2.01 सेंटीमीटर. आता सेंटीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये केलं पाहिजे, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कसं करायचं, 2.01 इंटू 10⁻² मीटर झाले, बरोबर. आता आपल्याला काय काढायचं आहे, एरिया आणि व्हॉल्यूम काढायचं आहे. आता एरिया कसा काढायचा, आता जरी हे 3 डायमेन्शनल फिगर दिसत असली आपल्याला, ही 3 डायमेन्शनल फिगर आहे, तरी सुद्धा शीटचा एरिया काढताना आपण त्याच्या या थिकनेसचा वापर करत नाही, थिकनेस धरत नाही एरिया काढताना, कारण आपण पत्र्याचा एरिया मोजताना आपण पत्रा हा सपाट आहे असं धरतो ना आपण, त्यामुळे फक्त आपण एवढ्या वरच्या भागाचा फक्त आपण एरिया काढणार आहे, या थिकनेस त्यात धरणार नाही, कारण मग ते क्युबॉइड शेपचा सरफेस एरिया पूर्ण वेगळा येतो. मग इथं आपण बघायचं सरफेस एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, ही जी लेंथ आहे इंटू ही ब्रेड्थ, हे आपण थिकनेस धरत नाहीये इथं सध्या. मग लेंथ किती येते 4.234 इंटू ब्रेड्थ किती आहे 1.005 मीटर. मग किती येईल बघा, तर 4.234 इंटू 1.005, तर 5 चोक 20 झाले, 5 त्रिक 15, 2 17, हातचा आला 1, 5 2 10 1, 11, हातचा आला 1, 5 चोक 20 आणि 21, शून्य दिला, इथं खाली 2 शून्य दिले आणि पुन्हा 1 न गुणायचे म्हणजे 1 2 3 शून्य दिले, 4 3 2 1, 4 3
2 आणि 4 ॲडिशन करा 0 7 1 4 ने 5 3 आणि 2 5 2 अशी 2 4 अशी 4 काय आपण घ्यायचं त्यातले 4 अंक फक्त आपण घ्यायचे बाकीचे काय घ्यायचे आहेत 4 2 2 5 नाही 4 2 5 5 असं आलेलं आहे. आता बघा हे सगळेच घेऊया 170 बरोबर आधी हे सगळंच घेऊया आणि मग सांगतो. आता बघा आपल्याला पॉईंटच्या पुढे 1 2 3 घर आहेत आणि इकडं 3 घर आहेत बरोबर. गुणाकारात मग एकूण घरं झाली पॉईंटच्या पुढे 6 मग 6 घरांच्या अलीकडे पॉईंट द्यायचा 1 2 3 4 5 6 4 पॉईंट हे असं आन्सर आलं. मग आता त्यातलं आपल्याला पकडताना फक्त 4च घरं कुठली तर पकडायची असतात. 4 घरापर्यंत आन्सर आपलं करेक्ट आलं पाहिजे. याचा अर्थ एरिया मी असं इथं लिहितो एरिया इज इक्वल टू 4.255. आता इथं बघा इथं आपल्याला दिलं की करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत भरायचं आहे. याचा अर्थ सिग्निफिकंट जो फिगरचा फॉर्म्युला आहे म्हणजे जो रूल आहे एन जो असला पाहिजे तो 0.5 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि 5 पेक्षा इक्वल किंवा लहान असला पाहिजे. त्यात बसतंय का तर हो त्यात बसतंय त्यामुळे हे आपलं बरोबर आहे. आता बघायचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूमचा आहे L इंटू बी इंटू एच. आता L इंटू बी म्हणजे काय असतो एरिया आहे ना तो आपण L इंटू बी आत्ताच काढलेला आहे. एरिया इंटू ही हाईटला आपण इथं मग अशी टी म्हणले का आपण इथं पण टीच म्हणूया टी इंटू टी. एरिया किती काढला आहे 4.255 इंटू थिकनेस किती आहे 2.01 इंटू 10⁻². तर गुणाकार करूया. गुणाकार मी जरा इथं साईडला आता कुठं करूया इथंच करूया. तर 4.255 इंटू 201 म्हणजे 2.01 5 5 2 4 शून्याचा 0 दिला खाली डबल 0 दिले आणि 2 पंचे 10 हातचा आला 1 2 पंचे 10 आणि 1 11 हातचा आला 1 नाही 0 झाला इथं 2 पंचे 10 हातचा आला 1 2 पंचे 10 हातचा आला 1 बरोबर आहे. 2 दुनी 4 आणि 1 5 बरोबर काढतोय का आपण. जर आम्ही थोडंसं एकदा करतो माझा गोंधळ झाला हे करता करता बघा 5 5 2 4 खाली घेतलं 0 डबल 0 घेऊन 2 पंचे 10 हातचा आला 1 इथं आले 0 2 पंचे 10 आणि 1 11 बरोबर इथं 1 यायला पाहिजे होतं. 2 दुनी 4 आणि 1 5 4 दुनी 8 यांची करायची बेरीज तर किती आली 5 5 2 5 5 8 बरोबर म्हणजे 8 5 5 नीट लिहून घेतो 8 5 5 2 5 5 ठीक आहे. आता हे खोडायला आपण मोकळं इंटू 10⁻². याचा अर्थ आणि मग असे पॉईंट किती द्यायचे होते बघा 1 2 3 4 5 5 घराच्या लीड पॉईंट 3 4 5 म्हणजे तर 8.552 इंटू 10⁻² हे आपल्याला व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये. परंतु हा जरी व्हॉल्यूम आपल्याला आलेला असला आणि बहुतेक पुस्तकाच्या मागे हेच उत्तर दिलेलं आहे परंतु आपल्याला विचारताना करेक्ट सिग्निफिकंट फिगर्समध्ये विचारले पण हे करेक्ट सिग्निफिकंट फिगर्समध्ये बसत नाही का तर हे 5 पेक्षा जास्त आहे मोठं. मग आपण आपल्याला हे 5 पेक्षा कमी केलं पाहिजे तर ते कसं करायचं तर याच्याऐवजी आपण लिहायचं की लक्ष द्या अजून आपण काय करायचं 1 घरानं हे कमी करायचं बरोबर आणि 1 घरानं पॉईंट आपण काय करायचा इथं द्यायचा पॉईंट इथं द्यायचा आणि हे मग 1 घरानं वाढवलं पाहिजे. सांगतो कसं करायचं. तर मी इथं पुढंच लिहितो देअरफॉर 0.8552 इंटू 10⁻³
इकडं एक घरानं कमी केलं म्हणलं की एक घरानं इकडं वाढवायचं, -2 + 1 -1 मीटर क्यूब हे आपलं अँसर येणार व्हॉल्यूमचं. लक्षात आलं. आणि हे सिग्निफिकंट फिगर्समध्ये काढलेलं आहे. पुस्तकात आपल्याला हे जरी दिलेलं असलं तर हे थोडंसं, किंवा मे बी माझ्याकडे जुनं पुस्तक आहे त्यामुळे तसं झालं असेल, पण हे करेक्ट आहे. ठीक आहे, तर हे लिहून घ्या कसं केलं ते आपण. व्हॉल्यूम आणि एरिया कसा काढला, आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघूया. इफ लेंथ ऑफ सिलेंडर इज एल इज इक्वल टू 4.00 ± 0.001 सेंटीमीटर, रेडियस आर इज इक्वल टू 0.0250 ± 0.001 सेंटीमीटर अँड मास m is equal to 6.25 ± 0.01 gram, calculate the percentage error in the determination of density. तर साधा सोपा आहे प्रश्न बघा. तर आपल्याला पर्सेंटेज एरर काढायला सांगितले. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो बघा. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर की नाही. मग देअरफॉर रो इज इक्वल टू m अपॉन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय इथं πr²h, बरोबर की नाही. मग देअरफॉर जर आपल्याला एरर काढायची असेल, डेल्टा रो अपॉन रो पर्सेंटेज एरर काढायची म्हणजे इज इक्वल टू किती बघा. तर एरर किती होणार याच्यातली आपल्याला काढायची आहे डेल्टा m अपॉन m प्लस, आता डिनॉमिनेटरला इथं काय बघा पाय, इथं पहिल्यांदा पाय तर कॉन्स्टंट आहे तो तर सोडून द्यायचा. आता r² आहे, स्क्वेअर आहे म्हणल्यावर 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 × डेल्टा r अपॉन r प्लस h म्हणजेच डेल्टा h अपॉन h. पण आता इथं आपल्याला काय दिले l दिले नाही का, मग आपण l घेऊया, डेल्टा l अपॉन l असं घेऊया. आता बघा आपल्याला डेल्टा m किती दिले, मासमध्ये झालेली एरर किती झाली, तर मासमध्ये इथं मग 0.01 एरर झाले डिवाइड बाय ओरिजिनल रीडिंग किती होतं आपलं, मेन रीडिंग 6.25 मेन रीडिंग आहे, प्लस 2 × डेल्टा आर किती आहे बघा, आर मध्ये झालेली एरर 0.001 अपॉन 0.0250 प्लस डेल्टा एल किती आहे बघा 0.001 डिवाइड बाय 4च आहे ते, 4.00 म्हणजे 4च करायचं, इज इक्वल टू. आता बघा इज इक्वल टू काय होणार, थोडंसं आता मी हे तिरकलीत जातो का, तर आपल्याकडे स्पेस आहे म्हणून. इज इक्वल टू किती होणार बघा, तर हे आधी आपण नीट करून घेऊया. 1/625 सरळ लिहूया, प्लस 2 × 0.001 म्हणजे किती होतं 0.002, आणि आता पॉईंट काढून टाकला तर काय होईल 2/250. असं दोन्ही साईडचे जर 3 घरांनी जर पॉईंट काढून टाकले तर नाही 250 होणार 0.025, बरोबर तेवढंच होणार. प्लस इथं काय होणार बघा 1/3 घरांनी इकडे सरकवायला, खाली 3 घरं नाही आहेत म्हणून 3 शून्य देऊन टाकली, बरोबर. आता याचं किती होते बघा, आता हे सगळं जे काय असेल त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1/625 म्हणजे याची बेसिकली व्हॅल्यू काय होईल बरं, ठीक आहे आपण हाय तसंच ठेवूया, ते बरं होईल, जरा हाय तसंच ठेवलं तर बरं होईल. आता म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर करून किंवा लॉग टेबलचा वापर करून ह्याचा आन्सर काढता येईल, पण माझा प्रयत्न असा आहे की बिना कॅल्क्युलेटरचा वापर करता किंवा बिना लॉग टेबलचा सुद्धा वापर करता इव्हन आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आता लॉग टेबलमध्ये ह्याचा रेसिप्रोकल सापडतो, रेसिप्रोकलचा वापर केला की, किंवा 1/25चा पण रेसिप्रोकल सापडेल, या सगळ्याचे रेसिप्रोकल सापडतील. त्याचं जर रेसिप्रोकल करून तुम्ही काढलं तर येतं. आपल्याला तोंडी पण हे सगळं करता आलं पाहिजे. आता आपण काय करायचं, देअरफॉर सरळ पर्सेंटेज एरर म्हणूया. देअरफॉर
पर्सेंटेज एरर इज इक्वल टू, हे जे सगळं आपण घेतलं 1/625 प्लस 2/25 प्लस 1/4000, याला सगळ्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणल्यावर आपल्याला पर्सेंटेज एरर येणार. ही सारी एरर झाली, रिलेटिव्ह एरर आपण त्याला म्हणतो. आता आपल्याला पर्सेंटेज एरर काढायची. आपण 100 ने मल्टिप्लाय करूया. ह्याला 100 ने मल्टिप्लाय केल्यावर 100/625 प्लस 200/25 प्लस 100/4000, बरोबर. तर इथं 25 चोक 100 भागिले 25 असं येईल. हे तसंच ठेवलं तरी चालतंय आपण, आणि इथं भाग जाईल, बरोबर. आता काय केलं बघा, 4/25 प्लस 200/25 प्लस 200 येणार का, 250/0.001 3 ठीक आहे. आणि इथं 1/40 असं येणार आहे. देअरफॉर पर्सेंटेज एरर आता किती येणार, आता ह्याचं करायला सोपं आहे का, तर या सगळ्याला जर 200 डिनॉमिनेटर आणलं तर भाग जातोय सगळीकडे. मग बघा 200 डिनॉमिनेटरला आणायचं आपण, तर इथं काय होईल बघा. आता आपण आता छेदात आपण जर 200 घेतलं तर त्यासाठी 25 8 200 म्हणून छेदात 200 घ्यायसाठी 8 न गुणलं, मग वर पण 8 न गुणावं लागेल. मग 8 चोक किती झाले 32, 25 8 200 म्हणल्यावर 8 चोक झाले 32, बरोबर. प्लस इथं पण पुढे छेदात 200 घ्यायला लागेल, बरोबर. याचा अर्थ इथं वर काय 200 ला पण 8 न गुणावं लागेल, मग किती झाले 1600. आणि प्लस इथं पण पुढे छेदात 200 घ्यायचं म्हटल्यावर तर 40 ला 5 न गुणावं लागेल, मग वर पण आपण 5 न गुणलं. वरची बेरीज किती येते बघा 1637 छेद 200. आता 200 न 100 न डिवाइड करूया, आधी 2 न डिवाइड करूया. 2 के 2 82 16, 2 के 2 उरला 1 82 16.5 येणार डिवाइड बाय 100. आता याला अजून जर 100 न डिवाइड करायचं म्हटलं तर 2 घरांनी अजून सरकवलं पाहिजे, म्हणजे काय येणार 8.185. ही झाली आपली पर्सेंटेज एरर, बरोबर. देअरफॉर पर्सेंटेज एरर इन measurement of density is 8.185%. हे आपलं उत्तर. तर बघा कसं केलं आपण. पहिल्यांदा डेन्सिटीचा फॉर्म्युला बघितला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, आणि त्या फॉर्म्युलानुसार आपण काय केलं, पहिल्यांदा एरर काढून घेतली, आणि देअरफॉर पर्सेंटेज एरर इज इक्वल टू मग 100. आता हा सगळा बाकीचा पार्ट तुम्ही मधला कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, हा तुम्ही डायरेक्ट स्किप करू शकता. लॉग टेबलचा वापर करून त्यात रेसिप्रोकल्स डायरेक्ट दिलेले आहेत. लॉग टेबलचा वापर अलाव असतो, त्यामुळे रेसिप्रोकल दिलेले आहेत. पण हे सगळं मी पुन्हा एकदा कशासाठी सांगितलं तुम्हाला, का आता आपलं कॅल्क्युलेशन जास्त चांगलं व्हावं. CETला किंवा JEEचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तिथं तुम्हाला एवढा वेळ नसतो की लॉग टेबलचा वगैरे वापर करत बसायला. त्यामुळं इथं लॉग टेबलचा वापर न करता तोंडी जर करता येत असेल आपल्याला तर तोंडी करता यावं. आता हे मी एक्सप्लेन करून सांगितलं त्यामुळे जास्त वेळ लागला. ज्याचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे त्याला फार एवढा वेळ नाही लागत, पटकन आन्सर निघून जातं. तर 8.185 असं उत्तर आलेलं आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा. When the planet Jupiter is at distance of 824.7 million kilometers from Earth, its angular diameter is measured to be 35.72 seconds of arc. Calculate the diameter of Jupiter. तर साधा सोपा प्रश्न आहे. तर आपल्याला काय दिलेला आहे, हा ज्युपिटर आहे. आपण अर्थ पासून बघितला, तर अर्थ पासून बघितल्यानंतर जेव्हा अर्थ पासून हा 824.7 मिलियन इयर्स लांब मिलियन किलोमीटर्स लांब आहे, तेव्हा आपल्या अँगल किती तयार होतो, अल्फा जो तयार होतोय तो किती आहे 35.72 सेकंड्सचा तयार होतो.
आता दोन गोष्टी आपल्याला बघायच्यात. एक तर याचा फॉर्म्युला साधा सोपा आहे, त्याचा विषय नाही आहे. मिलियनचा आधी आपल्याला नीट करून घेतलं पाहिजे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख, बरोबर. मग 824.7 मिलियन, याचाच अर्थ मिलियन किलोमीटर. याचाच अर्थ काय झाला, 824.7 इंटू 10⁶ किलोमीटर, असा याचा अर्थ झाला, बरोबर. हे सगळं जरा साईडला लिहून घेतो. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आता याचं मीटरमध्ये केलं पाहिजे. याचाच अर्थ काय झाला, 824.7 इंटू 10⁻, आता किलोमीटरचं करायचं असेल तर 10⁶ मध्ये अजून 3 मिळाले पाहिजेत, म्हणजे 10⁹ झाले मीटर, एवढं होणार व्हॅल्यू. आता आर्कचं आपल्याला रॅडॅन्स मध्ये करून घेतलं पाहिजे. 35.72 सेकंड्स इज इक्वल टू, लक्षात घ्या, मिनिट्स मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर याला 35.72 ला आपल्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे 4.84 न मल्टिप्लाय करायचं इंटू 10⁻⁻6 यानं मल्टिप्लाय करायचं. मग आपल्याला सेकंड्समध्ये आन्सर येतं. मग अशी मिनिट म्हणलं, सेकंड्समध्ये आन्सर येणार. मिनिटमध्ये करायचं असेल तर 2.7 का 2.9 न मल्टिप्लाय करायचं असतं, इंटू 10⁻⁻4 न मल्टिप्लाय केलं की मग मिनिट्समध्ये आन्सर येतं. पण इथं आपल्याला सेकंड्स दिले तर ठीक आहे. आता याचं कॅल्क्युलेशन करूया. आता याचं कॅल्क्युलेशन करायसाठी मी थोड्याशा माझ्या शक्तींचा वापर करतोय, माझ्या अधिकारात असलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर करतोय. कॅल्क्युलेटर कुठं झाला आमचा, प्रगट होईना झाला आहे कॅल्क्युलेटर. झाला आमचा कॅल्क्युलेटर प्रगट झाला. तर बघा कॅल्क्युलेटर, अरे दोन कॅल्क्युलेटर, एकच बस आहे. 35.72. आता हे तुम्ही पुन्हा लॉग टेबलचा वापर करूनच करायचंय. हे काय आपल्याला असं जमणार नाहीये. 4 म्हणजे जमतं पण वेळ लागणार आहे. 4.84 उत्तर येईल 172.88 इंटू 10⁻⁻6 रॅडियन किंवा रॅडायन, हे आपलं आन्सर आहे. आता आपल्याला काय बघायचं बघा, हा फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला काय आहे तर साधा सोपा फॉर्म्युला आहे. हा आपल्याला डायमीटर काढायचा असेल डी, तर आपल्याला हे जे अंतर आहे डी, कॅपिटल डी, त्यानं अल्फाला गुणायचं. अल्फा इंटू कॅपिटल डी. अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 172.88, ठीक आहे, इंटू 8च घेतलं तरी चालतंय, इंटू 10⁻⁻6 इंटू डायमीटर किती आहे 824.7 इंटू 10⁻9 मीटर. पहिली तर गोष्ट नीट करून घेऊया. 172.8 इंटू 824.7 इंटू 10⁻⁻6 इंटू 10⁻9, याचा आधी करून घ्या नीट. याचा आन्सर किती येणार तर इंटू 10⁻6 प्लस 9 3 इंटू 10⁻3 झालं. आता याचं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा मी जादुई शक्तींचा वापर करतो. तर आपला कॅल्क्युलेटर प्रगट झालेला आहे. 172.8 इंटू 824.7 इक्वल, तर आलेला आहे 1,42,508. 1,42,508.16 इंटू 10⁻3 एवढा अंतर आलेलं आहे डायमीटर. हे आलेलं आहे मीटरमध्ये, लक्षात आलं. आता हे मीटरमधलं अंतर. आता जर आपल्याला हे सिग्निफिकंट फिगर्समध्ये जर विचारलं तर कसं करायचं, टी इज इक्वल टू, याचं आपल्याला 5 पेक्षा जास्त उत्तर आणून चालणार नाही. मग 1.4250816 असं आणलं पाहिजे इंटू 10⁻, आता किती होईल बघा, कितीला सरकवलं आपण तर
1 2 3 4 5 घरांनी सरकवलं, 5 घरांनी संख्या कमी केली, मग 5 घरांनी काय केली, वाढवली पाहिजे, इंटू 10⁻³ मीटर. याचा अर्थ काय झाला, डायमीटर इज इक्वल टू 1.425 इथपर्यंत दिलं तर जातं, इंटू 10⁸ मीटर. असं आपण काढलं सिग्निफिकंट फिगर्समध्ये. ठीक आहे, हे असं आपलं उत्तर येतंय. तर लिहून घ्या. झालं, लिहून झालं. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा, इफ द फॉर्म्युला ऑफ फिजिकल क्वांटिटी इज x इज इक्वल टू a⁴ b⁴ डिवाइड बाय c⁴ d⁴ and if the percentage error in the measurements of a b c d are 2%, 3%, 3%, 4% respectively, calculate the percentage error in x. साधं सोपं आहे, लक्षात घ्या. आपल्याला जेव्हा पर्सेंटेज एरर बघायचे असेल, पर्सेंटेज एरर इन एक्स, तर ती किती असणार आहे बघा, तर ती असणार आहे dx/x ला 100 मल्टिप्लाय केल्यावर, बरोबर. आता याची व्हॅल्यू काय असणार आहे, तर याची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून तयार करता येते. या फॉर्म्युल्यावरून कशी, तर a⁴ आहे, बरोबर. म्हणल्यावर 4 इंटू डेल्टा a/a आता हे सगळं करत बसायच्या ऐवजी आपण असं करूया, साधं सोप्याच फॉर्म्युलानं करूया. फार काय हे खोलात जाण्याची गरज नाही. हे सगळं करत बसायसाठी साध्या सोप्या फॉर्म्युला सांगतो. तर पहिलं काय, पहिल्याची जी एरर असणार आहे, पर्सेंटेज एरर ऑफ ए, म्हणजे 4 इंटू डेल्टा a/a ही एरर, प्लस पर्सेंटेज एरर ऑफ 3 इंटू, म्हणजे हे सगळ्याची ही सगळी पर्सेंटेज एररच आहे, 3 इंटू डेल्टा b/b प्लस पर्सेंटेज एरर ऑफ 1/3 खाली 1/3 इंटू डेल्टा c/c प्लस पर्सेंटेज एरर इन 1/2 इंटू डेल्टा d/d. आता लक्ष द्या, हे 4चं सोडून द्या, 4चं सध्या सोडून द्या. पर्सेंटेज एरर फक्त जर याच्यातली म्हणली, डेल्टा a/a मधली, तर त्यांनी किती दिली आहे, 2% दिली आहे. म्हणजे इथं काय येणार, 4 इंटू याची व्हॅल्यू जी काय होणार आहे, याची एकत्र व्हॅल्यू ती किती आहे, 2% आहे, प्लस याची जी व्हॅल्यू आहे 100% मध्ये, जे का आपण पर्सेंटेजमध्ये काढलेली डेल्टा b/b इंटू 100, ती किती आहे, 3% दिली आपल्याला. मग 3 इंटू इथं किती आहे, 3 प्लस पर्सेंटेज एरर इन डेल्टा c/c, ती किती दिलेली आपल्याला, 3% इंटू इथं आहे 1/3 प्लस याची जी पर्सेंटेज एरर डेल्टा d/d, त्याची पर्सेंटेज एरर किती आहे, डी मधली 4%, 4 इंटू मग 1/2 घेतलं राहिलेलं. 4 दुने झाले 8, अधिक 3 त्रिक झाले 9, अधिक 3 एक्के 3, 3 एक्के 3 आणि 2 एक्के 2 चौक 8, प्लस इथं राहिला 1 आणि इथं प्लस 2 दुने 4, इथं राहिले 2. मग या सगळ्यांची बेरीज किती होते, या सगळ्यांची बेरीज होते 9 1 10 10 20 20. हे आपल्याला 20% एरर येते, बरोबर. मग देअरफॉर पर्सेंटेज एरर इन एक्स इज इक्वल टू 20%. हे असं आपण मग प्लस मायनस 20% हे असं असतंय, पण ठीक आहे, 20% एरर झाली. मग आता हे पूर्ण फॉर्म्युलाचा जर वापर करून पण करता येतं. जर आपल्याला पेपरला आलं तर साधं सोपं करायचं, जर CETला किंवा JEEला जर आलं असंच प्रश्न, शक्यता कमी आहे, पण जर आला तर साधं सांगतो. इथं 4 आहे, 4 ना आपल्या पहिल्या एररला गुणायचं, अधिक इथं 3 आहे, इथं 3 न आपल्याला दुसऱ्या एररला गुणायचं, अधिक इथं 1/3 आहे, त्यानं आपल्या पुढच्या एररला गुणायचं,
आणि इथं 1/2 आहे, तिनं आपल्या पुढच्या एररला गुणायचं. 4 दुनी 8, 3 त्रिक 9, 3 3 गेले 1 आणि 2 दुनी 4. डायरेक्ट आपल्याला 20% मिळून जातं. हे सगळं करत बसण्याची गरज नसते, हे सगळं आपण बोर्डासाठी फक्त करतो. पुढं मागचा प्रश्न आहे, तुम्ही लिहून घ्या आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे बघा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द फॉलोइंग 0.003 मीटर स्क्वेअर, 0.1250 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर -2 raised to -2, 6.4 into 10 raised to 6 meter, 1.6 into 10 raised to -19 coulomb, 9.1 into 10 raised to -31 kg किलोग्राम. तर बघा काय करायचं. पहिलं बघूया आपण, आपल्याला काय विचारलंय, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स विचारले. तर बघा आता 0.003 मीटर स्क्वेअर मध्ये सिग्निफिकंट नंबर्सचा कसं असतं साधं सोपं बघायचं. एखाद्या संख्येच्या जर लेफ्ट साईडला जर फक्त 0 असतील, म्हणजे भले पॉईंट असू द्या, आता पॉईंटच्या मध्ये, आणि जर एखादी नॉन झिरो नंबर असेल, नॉन झिरो डिजिट असेल आणि हा डेसिमल पॉईंट, यांच्यामध्ये जर फक्त 0 असतील तर ते 0 काउंट करायचे नाहीत, काउंट करायचे. मग इथं किती आले डिजिट, किती आले सिग्निफिकंट डिजिट, तर हे 0 कुठले धरायचे नाही. मग हे 0 जर आपण ओमिट केले तर आपल्याकडे किती सिग्निफिकंट नंबर उरत आहेत, हा 1 सिग्निफिकंट नंबर उरतोय. जर आपल्याला याचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलं तर हे त्या nचं 0.3 मध्ये असं बसवलं पाहिजे, इंटू 10 रेस टू, मग आपल्याला काय होणार, 2 घरांनी इकडे सरकवला, मोठा केला, मग 2 घरांनी लहान करायचा. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर विचारली तर ती -2 येणार. जर आता 2 नंबरला विचारलं की 1.250 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर असं आहे, तर याचं कसं करायचं. 1 सेकंड, एकच मिनिट. तर माफ करा, छोटासा एक प्रॉब्लेम झाला होता. तर आपल्याला काय होतं, दुसरा प्रश्न आहे 1.250 ग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर काय करायचं बघा, इथं आपल्याला शेवटी 0 आलाय, मग आता शेवटचा 0 धरायचा का नाही, म्हणजे पॉईंट नंतर नॉन झिरो डिजिट्स आलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी 0 आलाय, तर तो धरायचा का, तर हो, तो धरायचा असतो. आता यात जरी मॅथमॅटिकली काही लॉजिक वाटत नसलं की शेवटचा 0 धरायचा नाही, 0 धरायचा, तर इथं आपण तो 0 धरायचा. त्यामुळं इथं आला आपले सिग्निफिकंट नंबर किती आले, 1 2 3 4 सिग्निफिकंट नंबर्स आहेत. आणि जर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलं तर ते आहे तसंच आहे, कारण 5 4 तर आहे. मग आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर विचारलं तर 1.250 ला इंटू 10 रेस टू किती आहे, 0 आहे, त्यामुळे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार, 0 आहे. इथं जर विचारलं तर 3 नंबरला बघा, 3 नंबरला काय दिलंय, 6.4 इंटू 10 रेस टू 6 मीटर. याचं काय येणार बघा, 2च आहेत सिग्निफिकंट नंबर्स इथं 2. आणि जर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलं तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बघा 6.64. आता लहान केलं म्हणल्यावर इकडे एक वाढवलं पाहिजे 7. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इथं येणार 7. चौथं जर विचारलं 1.6 इंटू 10 रेस टू -19 कुलम. तर बघा इथं काय ऑर्डर ऑफ नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, तर साधं सोपं 2च आहेत, त्यामुळे इथं 2 येणार. आणि जर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलं असतं तर इथं आहे तसं 10 रेस टू -19, कारण इथं हा तर करेक्ट आहे, इथं 10 रेस टू -19 आलं असतं. पुढचं 5वा 9.1 इंटू 10 रेस टू -31 किलोग्राम. आता इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, साधं सोपं 2च आहेत, त्यामुळे इथं किती येणार 2. परंतु जर इथं आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलं असतं तर 9.1 हे 5 पेक्षा मोठं होतंय, त्यामुळे इथं येणार 0.91. संख्या लहान केली म्हणजे इकडे एक वाढवलं पाहिजे, 10 रेस टू -31 मध्ये +1 केलं काय आलं
-30. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती येणार आहे तर -30 येणार आहे इथं. तर हे असं पहिल्याचं आलं 1, दुसऱ्याचं 4, तिसऱ्याचं 2, चौथ्याचं 2 आणि पाचव्याचं पण 2 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आलेले आहे. ऑर्डर ऑफ नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आलेले आहेत. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आणि बहुत शेवटचाच प्रश्न आहे हा. तर काय प्रश्न आहे बघा. द डायमीटर ऑफ स्फिअर इज 2.14 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. करेक्ट सिग्निफिकंट फिगर्सच्या नंबरपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर साधं सोपं बघा, आपल्याला दिलं डायमीटर, बरोबर. डायमीटर इज इक्वल टू 2.14 सेंटीमीटर. त्याचं जर आपण मीटरमध्ये करून घेतलं तर 2.14 इंटू 10⁻² मीटर. आता इथं काय त्यांनी सिग्निफिकंट फिगर्समध्येच विचारले, त्यामुळं इथं तुम्ही मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये काढलं तरी काय फरक नाही पडत. पण आपल्याला सवयीप्रमाणे एसआय युनिट्समध्ये काढायची सवय असावी. मग हे जर डायमीटर झालं तर रेडियस काय असणार, तर रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2 म्हणजेच 2.14 इंटू 10⁻² अपॉन 2 म्हणजेच रेडियस काय झाली 0.07 इंटू 10⁻² मीटर. आता आपल्याला विचारला याचा व्हॉल्यूम, स्फिअरचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय असतो 4/3 πr³. याचाच अर्थ व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.14 इंटू आर ची व्हॅल्यू आहे 1.07 इंटू 10⁻² चा क्यूब. मग खाली आल्यावर काय होईल 4/3 इंटू 3.14 इंटू 1.07 चा क्यूब इंटू याचा गुणाकार होणार 10⁻⁶. आता ह्याचा सगळ्याचा जर गुणाकार करायचा असेल तर आपल्याला लॉग टेबलचा वापर करून करता येतो. पुन्हा एकदा सांगतोय, पण याचं तोंडी पण करता येते काय काय गोष्टी. तर 4 चौक 16, हातचा आला 1, 4 एके 4, 4 ने 5 पॉईंट दिले, 4 त्रिकोण 12/3 इंटू याचं तेवढा क्यूब आपल्याला काढायला लागणार. याचा क्यूब आपण आपल्या शक्तींचा वापर करूया. जरा शक्तींचा वापर केला, कॅल्क्युलेटर प्रगट झालेला आहे. तर 1.07 चा, आता इथं क्यूबची इथं काही नाही करायला, पण ठीक आहे स्क्वेअर करूया इंटू त्याला 1.07 मल्टिप्लाय करूया, त्याने 1.225. ठीक आहे 1.225 इंटू 10⁻⁶. तोच येईल का 1.225. ठीक आहे. तर 3 ने डिवाइड केलं तर काय येईल 3 चौक 12 पॉईंट 3 एके 3 उरले 2, 3 आठे 24 उरले 2, 3 संग 18 इंटू 1.225 इंटू 10⁻⁶. आता या दोन्हीचा गुणाकार करायला पुन्हा एकदा शक्तींचा वापर करूया आपल्या. बघा इथे काय दिलंय 4.186 इंटू 1.225 5.127 असा आपला आन्सर आला. 5.127 इंटू 10⁻⁶. आता हा व्हॉल्यूम काढलेला आहे आपण, हा काय येणार मीटर क्यूब मध्ये येणार, परंतु आपल्याला नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स मध्ये काढायचं आहे. मग आपण काय करायचं, हा 5 पेक्षा मोठा होतोय मग 5 पेक्षा लहान करायचं. 0.5127 इंटू 10⁻. इथं संख्या लहान केली म्हणजे इकडे वाढवलं पाहिजे 10⁻⁶ + 1 - 5 मीटर क्यूब. हे आपलं आन्सर आलं. तर बघा आपण काय केलं, डायमीटर वरनं रेडियस वरनं पुन्हा व्हॉल्यूम 4.3 πr³ व्हॉल्यूम काढला आणि आन्सर आलेला आहे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपला एक्झरसाइज संपतोय. यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तुमचे काही जर अजून प्रॉब्लेम्स असतील, दुसरे कुठले जर तुमच्याकडे नवीन न्यूमेरिकल्स असतील तर तेही आम्हाला तुम्ही कळवू शकता. लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास, आणि तोपर्यंत अभ्यास करा.
ठीक नाही, खूप मेहनत करा आणि आयुष्य एन्जॉय करा. पुढचा व्हिडिओ पुढच्या एक्सरसाइजवर लवकरच येईल. टिल देन बाय बाय.